हाय नमस्कार, मी अमोल. ही गोष्ट आहे मराठीची, ही गोष्ट आहे आईची आणि ही गोष्ट आहे मुंबईतल्या पोलिसांची. गेली 3-4 दिवस एक तुम्ही बातमी ऐकली असेल. म्हणजे 4 वर्षाच्या मुलीचं अपहरण झालं. वाराणसीमध्ये ती सापडली. घटना काय तेही सांगतो. 20 मे 2025च्या दिवशी एक दाम्पत्य सोलापूरवरून आलेलं. ते नेहमीच यायचे. पण त्या दिवशी त्या रात्री काय घडलं? तर एका अपहरणकर्त्याने कुशीत झोपलेल्या आईच्या कुशीत झोपलेल्या अदितीचं अपहरण केलं आणि तो वाराणसीला रवाना झाला. ही खबर पोलिसांपर्यंत पोहोचली. त्या दिवसापासून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पण प्रत्येक महिन्यात, प्रत्येक दिवशी यांना अपयश मिळालं. आता घटना अशी आहे की 9 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबरच्या दिवशी पोलिसांच्या कानी एक खबर आली. ती म्हणजे एका NGOमध्ये, वाराणसीतल्या एका NGOमध्ये एक मुलगी मराठीत बोलते. तर त्यातूनच त्यांना कळलं की कदाचित ती अदिती असावी. म्हणूनच व्हिडिओ कॉल केला आणि अदितीच्या आई-वडिलांनी तिला ओळखलं. आई बेहोश पडली. वडील रडू लागले. ते रवाना झाले आणि अदितीला वाराणसीच्या NGOमधून सुखरूप आणण्यात आलं. आता यामध्ये पोलिसांनी केलेल्या अफाट आणि खूप मेहनतीने अदितीचा शोध लावला आणि त्याही व्यक्तीचा आभार व्यक्त करू वाटतात, कारण त्या व्यक्तीने अदितीला वाराणसीच्या NGOमध्ये सोडलं. पण त्या अपहरणकर्त्याचं काय? अपहरणकर्ता घाबरला आणि त्याने अदितीला त्या प्लॅटफॉर्मवरतीच सोडून दिलं. त्यामुळे सतर्क राहा, सावधान राहा आणि थँक मुंबई पोलीस. तुम्ही जे करून दाखवलं आणि सलाम आहे तुम्हाला पुन्हा एकदा. पण गेली 6 महिने त्या आईवडिलांचं सुद्धा दुःख वाटतं. पण ह्यानंतर प्रत्येकाने प्रत्येकाच्या मुलामुलीचं काळजी घ्यायची जबाबदारी फक्त आईवडिलांचीच असते आणि समाजात कोण काय करेल सांगता येत नाही. त्यामुळे काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.